दोन भाऊ असतात. भगवंताची अपार अपार भक्ती करतात, सेवा करतात. मग भगवंत प्रसन्न होतो आणि त्यांना म्हणतो, मागा तुम्हाला जे पाहिजे ते. एक भाऊ मागतो, भगवंता माझ्या हातून नेहमी लोकांची सेवा घडू दे. मला नेहमी लोकांना देण्याची इच्छा आहे. माझ्या हातून नेहमी दिल्या गेलं पाहिजे असं काहीतरी दे. आणि दुसरा भाऊ म्हणतो, भगवंता मला ना सगळ्यांनी दिलं पाहिजे, मला कधीच कुणाला काहीही देण्याचं काम पडलं नाही पाहिजे. भगवंत म्हणतो, तथास्तु. पुढच्या जन्मात तो जो भाऊ होता ज्याने मागितलं होतं की माझ्या हातून सेवा घडू दे, लोकांना फक्त देण्याचंच काम पडू दे, मला कधीच कोणाकडून काहीही घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, तो बनतो राजा मोठा, खूप दानशूर, खूप मोठा राजा. आणि त्याला कधीच कमी पडत नाही, कारण भगवंताला त्याला नेहमी भरलेलं ठेवायचं असतं, कारण त्याला सगळ्यांना द्यायचं असतं, त्याची नियत सगळ्यांना देण्याची आहे, म्हणून त्याला कधीच काही कमी पडत नाही. तो राजा बनतो, खूप देतो. आणि जो माणूस होता ज्याला फक्त घेण्याची इच्छा होती सगळ्यांकडून, आश्चर्य वाटेल तुम्हाला, तो बनतो वॉशरूमच्या बाहेर जो पैसे गोळा करतो ना, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, सगळे लोक येऊन त्याला फक्त देतातच, त्याच्याकडून कोणाला काही घेण्याची इच्छा नसतेच. मग तुम्ही विचार करा, तुम्हाला काय बनायचं, देणारा की घेणारा, सेवाभावी की फक्त घेणारा. म्हणून भगवंताला नेहमी मागा, सद्बुद्धी मागा, मनगटात तेवढी ताकद मागा की आपण निमित्त बनलो पाहिजे कुणाच्या तरी आनंदाचं, कुणाला तरी देण्याचं निमित्त आपण बनलं पाहिजे. कारण तुम्ही जर कुणाला देताय ना, याचा अर्थ तुम्ही खूप मोठे आहात असं नाही. याचा अर्थ त्या लोकांना देण्यासाठी भगवंतानी तुमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद ठेवली आहे, त्यांच्यासाठी तुमच्याजवळ तेवढी ताकद आहे की तुम्ही त्यांना देऊ शकाल. म्हणून थँक्यू म्हणा भगवंताला, की भगवंता थँक्यू, मला तेवढी सद्बुद्धी आणि ताकद आहे की मी कोणाला तरी काहीतरी देऊ शकतो, सेवा देऊ शकतो. त्यामुळे धन्यवाद भगवंता, मला तशी सद्बुद्धी दे लोकांसाठी काहीतरी करण्याची, काहीतरी सेवा देण्याची.